नमस्कार मित्रांनो, आज आपण काले पवनानगर या शर्यत घाटावर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद शंभू 88 पाहत आहे. मित्रांनो, या बैलानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या पूर्व कार्यकालात फार मोठा धुमाकूळ घालून गट आणि मोठी मैदान बिनजोड यामध्ये खूप मोठी भरारी घेऊन मालकाचं आणि स्वतःचं नाव लौकिक केलं. अशा या शंभू 88 स्वर्गवासी काय बाळूशेठ पाटील मोहपाडा यांचा हा शंभू 88 याविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत. हा बैल आज सेकंदाच्या घाटावर आला आहे, पहिल्यांदाच सेकंदाच्या घाटावर आला आहे. तरी आपण बोलूया इथं आणलेल्या श्री खैरे पाटील यांच्याबरोबर. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तयारीनिशी बघा आता विचारा प्रश्न पाठापाठा चला. नमस्कार बंधू. नमस्कार मंडळी. नाव राम राम. सांगा. नाव सांगा. अमोल बाळासाहेब खैरे, राहणार डोंगरगावडी, तालुका मावळ. अच्छा, आपल्या बैलाचं नाव सांगा. सध्या आपल्याकडे बघा शंभू नावाचा बैल आहे, मोह पनवेल यांचा. स्वर्गवासी बाळूशेठ पाटील मोह पनवेल यांचा शंभू 88 असं बैलाचं नाव आहे. सध्या आपण त्याला सेकंड क्षेत्रामध्ये 3-4 महिने आले आपल्याकडे पळवतोय. उतरवयामध्ये बैल आपल्याकडे चांगल्या बारीमध्ये पळतोय. सध्या किती वय असेल बैलाचं? साधारणतः बैलाचं आता वय नाही बघितलं तरी 14-15 वर्ष वय असेल बैलाचं. या अनेक बिनजोड क्षेत्रामध्ये बैल पळालेला आहे. सोनारपाटचा सोन्या म्हणा, अशा अनेक मोठमोठ्या बैलामध्ये बैल पळालेला आहे. सेकंदाच्या घाटावर कधीपासून? सेकंदाच्या घाटात 3 महिने झालं आपल्याकडे बैल पळतोय. ट्रॅक्टरचं मैदान झालं बघा आपल्याकडे, दीपकांना वळवण्याने मैदान ठेवलं होतं मोठं. त्या मैदानापासून बैल आपल्याकडे सेकंड क्षेत्रामध्ये पळतोय. जवळजवळ 3-4 महिने होईल आपल्याकडे बैल आहे. अच्छा, या बैलाचे म्हणजे कार्यकाळ किती वर्षाचा असेल शर्यतीचा? काल जर बघितलं तर बैलाचा 2016 पासून बैल पळत होता साताऱ्यामध्ये. अच्छा, गटाला धावतो? हो, गटाला मध्ये बैल जवळजवळ 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला, 2 वेळा पेडगावला हिंदी केसरी झालेला बैल आहे. आणि मुंबईमध्ये अनेक गाड्या त्यांनी मारल्यात मोठमोठ्या बिनजोडच्या. बिनजोड गट सेकंदाच्या घाटावर पहिल्यांदा सेकंदा घाटामध्ये आपल्याकडे पळतोय. आता तो पेरे भेटतात का? पैरे भेटतात आपल्या, हाय चालू आहे आपलं. वयानुसार बैला, त्या वयानुसार बैलाला आपण त्या मापाचा पैरा टाकून आपण त्याला पळवतोय. गुलाल होतो का? गुलाल चालू आहे सध्या. मिली पॉईंटवर बारी पडते पण हाय चालू आहे. समाधानी त्यामध्ये. गट वगैरे पास होतो का? गटमध्ये आता बैल सध्या पास होत नाही. गटामध्ये आपण त्याला वय झाल्यामुळे आपण गटामध्ये त्याला पळवत नाही. फक्त आपल्या सेकंड क्षेत्रामध्ये पळवतो, कारण की जेणेकरून आपला 400 ते 500 फुटाचा पल्ला असतो, तेवढं बैलाला पळ होऊन जातं, म्हणून आपण तेवढ्याच पल्ल्यामध्ये त्याला पळवतोय. आता ह्या वयात किती दिवसांनी पळवता? ह्या वयामध्ये आता म्हणलं तरी आपण त्याला 15 दिवसाच्या गॅपवर किंवा 8 दिवसाच्या गॅपवर बैल पळवतो आपण. अच्छा, बैल आत्ता तुमच्याकडे सध्या सेकंदाच्या घाटावर धावतो. बिनजोडला पळला. आता बिनजोडची किंवा गटाची याला पेहऱ्यासाठी मागणी होती का? आता सध्या तरी मागणी होती, पण आपण वयानुसार बैल काढत नाही बाहेर. अच्छा, अजून या बैलाचं विशेष काय सांगू शकता तुम्ही? विशेष म्हणलं तर आता बघा, एकदा मथुरची न्यायची बिनजोड होती. अच्छा, साताऱ्यावरती फर्स्ट टाइम मथुरला हरवलेला बैल म्हणलं तर हा म्हणता येईल आपल्याला बिनजोड क्षेत्रामध्ये. अच्छा, मथुर तर बिनजोडचा बादशाह होता, पण सातारा भागामध्ये मथुरला याने हरवलेला होता. किती वर्षापूर्वी? साधारणतः नाही म्हणतो 7-8 वर्ष आलं असेल त्या गोष्टीला. अच्छा, मथुरच्या सुरुवातीच्या काळामध्ये. अच्छा, अनेक नामांचं बैल याच्या गाळ्यात पळालेत. टॉपचे कुठले बैल पळाले? आता बरेच बैल पळाले त्या दिवशी, पण आता एक आपल्याकडचा एक बैल गेला बघा, साताऱ्यामधलाच. काय बैलाचं नाव होतं बरं, कुठला बैल दिवशी बैल तो गेला आता? म्हैसूर रायफल 81 रायफलच्या पण गाळ्यात बैल पळालेल्या भरपूर वेळा. सोनारपाटच्या सोन्यामध्ये पण अनेक बिनजोडमध्ये बैल पळालेला आहे. अनेक बिनजोडचे गुलाल झालेले आहे सोन्याच्या गाळ्यात पण. पुन्हा एकदा बैल मालकाचं नाव सांगा. स्वर्गवासी बाळूशेठ पाटील मोह पनवेल यांचा शंभू 88. अच्छा, धन्यवाद दादा. दादा, अजून काय बोलू शकता बैला? अजून काय वेगळं काय आता बोलू शकत नाही, पण बैलाचा भरपूर कार्यकाल आहे आपल्याकडे समोर. यूट्यूबला बघसाल तुम्ही, इंस्टाग्रामला बघसाल तर त्याचा भरपूर मोठा कार्यकाल असा त्यांनी बनवून ठेवलेला आहे. भरपूर चाहते लोक आहे त्याचे.
अजून पण त्याच्यावरती जीवापाड प्रेम करतात. धन्यवाद दादा. आज काले पावनानगर या शर्यत घाटावर सेकंदाच्या घाटावर गट आणि बिनजोडचा जो शहनशाह बादशाह म्हटला जाईल असा शंभू 88 याची मला मावळ माती यूट्यूबवर छोटीशी बाईट दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे आपण पाहत आहात मावळ माती यूट्यूब. तरी मित्रांनो, मावळ माती यूट्यूबवर आपण पाहत आहोत बैलगाडा शर्यत. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.